Good afternoon, student. We already started lesson ecosystem. Now, today we will discuss these three questions first, and after that we will go ahead with the lesson. Let's start. First question is, what is the role of a microbes in above interaction? तुम्हाला जे चित्र दाखवलं होतं इकोसिस्टमचं, जे तुम्ही ड्रॉ देखील केलं आहे, या प्रश्नात विचारलं आहे वरील आंतरक्रियेत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ डू द प्रोड्युसर ऑब्टेन एबायोटिक फॅक्टर, अजैविक घटक उत्पादकांना कसे मिळतात. आणि तिसरा प्रश्न आहे, फ्रॉम वेअर डू द कन्झ्युमर गेट देअर फूड. कन्झ्युमर म्हणजे भक्षक यांना अन्न कुठून मिळते. तर ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या शब्दात लिहायची आहेत. हा आजचा होमवर्क आहे. लेट्स गो अहेड. मोस्ट ऑफ द इकोसिस्टम आर कॉम्प्लेक्स and there is a tremendous quantitative and qualitative variety of species in them. बहुतेक परिसंस्था अत्यंत गुंतागुंतीच्या असतात आणि त्यामध्ये विविध जीवजातींचा संख्यात्मक आणि गुणात्मक असे प्रचंड वैविध्य असते. इन इकोसिस्टम ऑफ ट्रॉपिकल कंट्रीज लाईक इंडिया, few species of living organisms are found everywhere in a large number. Remaining species of plants and animals are found in a small number. Some species are very few in number. Variety of economy is found on earth. Each place has a different ecosystem. Forest, pond, ocean, river, etc. Types of ecosystems are formed according to the size, place, climate, type and a plant and animal. ह्याचाच अर्थ असा असतो, आपल्या भारत देशासारख्या उष्णकटिबंधातील भागातील परिसंस्थेमध्ये केवळ काही मोजक्या जातीचे सजीव सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळून येतात. उरलेल्या बहुतेक वनस्पती व प्राण्यांच्या जाती बरीच कमी संख्या असलेल्या आहेत. काही जातींमध्ये तर संख्या फारच कमी झालेली आहे. उदाहरणार्थ टायगर यांची संख्या आजकाल खूप कमी झालेली आहे. पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था वेगळी असते. उदाहरणार्थ जंगल, तळे, सागर, नदी इत्यादी परिसंस्थेचा आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती व प्राणी प्रकार या वैशिष्ट्यांनुसार परिसंस्थेचे काही प्रकार आहेत. ग्रासलँड. ग्रासलँड इकोसिस्टम. ग्रासलँड डेव्हलप where rainfall is not enough to grow the big trees. Vast growth of a grass is found in the ecosystem. Larger, smaller and limited rain develop dwarf plant in this area. Animals like a goat, sheep, giraffe, zebra, elephant, deer, tiger, lion, etc. are found in this ecosystem. Similarly, various of birds, insects, microbes are also present. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशातील परिसंस्था. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठी झाडे वाढवण्यासाठी पुरेसे नसते, त्या ठिकाणी गवताळ प्रदेश तयार होतात. या प्रकारच्या परिसंस्थेमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होते. मोठ्या उन्हाळ्यात आणि माफक पाऊस असल्यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशात आढळतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक, सूक्ष्मजीवसुद्धा येथे आढळतात. एव्हरग्रीन फॉरेस्ट. It is a natural ecosystem where variety of plants, animal and abiotic factor is found. एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे काय? तर जंगलातील परिसंस्था.
ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात. जैविक घटकांमध्ये जमिनीतील व हवेतील असलेले सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. इथे तुम्हाला एक चार्ट दिला आहे. कंप्लीट द टेबल. नॅशनल पार्क सेंच्युरीज स्टेट हे कुठे आहेत? नॅशनल पार्क्स अँड सेंच्युरीज. गीर जे आहे ते गुजरातमध्ये आहे. दचेंगम जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. राथंबोर हे राजस्थानमध्ये आहे. दाजीपूर हे महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या. काझीरंगा आसाममध्ये आहे. सुंदरबन बेंगॉलमध्ये आहे. मलघाट महाराष्ट्रामध्ये आहे. पेरियार हे केरलामध्ये आहे. सो यू हॅव टू राईट ऑल दिस स्टेट्स नेम इन फ्रंट ऑफ दिस national parks or sanctuaries. Draw the chart in your notebook and complete this chart. मी तुम्हाला सांगितलं आहे की कुठे कुठे हे नॅशनल पार्क्स आहेत, कुठल्या स्टेटमध्ये आहेत, त्या स्टेटची नावं ह्यांच्या पुढे लिहायची आहे. त्याच्या खाली कंप्लीट द टेबल. राईट द इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस कंपोनंट्स ऑफ अ फॉरेस्ट. प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, थर्डरी कंझ्युमर अँड डिकम्पोजर. प्रोड्युसर्स म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. उदाहरणार्थ प्लांट. डिस्पेरोकार्पस, स्टीक, पाईन, सँडलवूड म्हणजे साग, देवदार आणि चंदन. दीज आर द प्रोड्युसर. प्रायमरी कंझ्युमर अँड ग्रॉसहॉपर, spider and butterfly. These are the primary consumers. Snake, birds, lizard, jackal म्हणजे साप, पक्षी, सरडे, कोल्हे हे द्वितीय भक्षक आहेत, सेकंडरी कंझ्युमर. अँड थर्डरी कंझ्युमर कोण आहेत? टायगर, फायलन म्हणजे ससाणा, चित्ता म्हणजे चित्ता, वाघ हे सगळे तृतीय भक्षक आहेत. आणि लास्ट वन इज अ डिकम्पोजर. डिकम्पोजरमध्ये काय येतं? पॉलिकार्पस, ॲस्पेरेजिलस हे सगळे डिकम्पोजरमध्ये येतात. म्हणजे विघटक असं त्यांना म्हणतात. डू यू नो मेनी इकोसिस्टम आर कन्झर्व्ड इन अराउंड 520 सेंच्युरीज अँड नॅशनल पार्क्स इन इंडिया. म्हणजेच भारतात सुमारे 520 अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने, अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते त्यांच्यामध्ये. द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क इज द लार्जेस्ट सेंच्युरी वेअर व्हाईट पॅन्थर, अ रेअर स्पीशीज, इज कन्झर्व्ड. एलिफंट, वाईल्ड बेअर, वाईल्ड बफेलो, डिअर, टायगर, पॅन्थर आर कन्झर्व्ड ॲट काझीरंगा. काझीरंगाच्या जे नॅशनल सेंच्युरी आहे तिथे, राष्ट्रीय उद्यान आहे आसाममध्ये, तिथे हत्ती, गवा, रानडुक्कर, हरिण, वाघ, बिबटे अशा अनेक प्राण्यांचं जतन केलेलं आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 गेंडे हे तेथेच आढळतात. द सेंच्युरीज ॲट भरतपूर इज फेमस फॉर ॲक्वेटिक बर्ड्स. म्हणजे भरतपूर येथील अभयारण्य पाण पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. रथंबोर सेंच्युरी इज फेमस फॉर अ टायगर. रथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. गीर फॉरेस्ट इन गुजरात इज द ओनली शेल्टर फॉर द स्पेक्टॅक्युलर एशियॅटिक लायन. गुजरातमधील गीरचे जंगल म्हणजे दिमागदार अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. सो हिअर वी कंप्लीट द फॉरेस्ट ecosystem. In my next video we will talk about aquatic ecosystem.
Just complete the table and write down 3 questions which I explained you the starting of the video. That's it for the day. Thank you.